अनेक वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने आपोआप पडायला सुरुवात होते. त्यांना ओढ लागते ती आपल्या विठुरायाच्या भेटीची. असे अनेक वारकरी सध्या वारीच्या मार्गावर जे आहेत ती वारी करत आहेत. त्यांची जी पावलं आहेत ती पंढरीच्या दिशेने पुढे टाकत आहेत. अनेक वारकरी आपल्याला भेटतात. अनेक संघर्षात्मक परिस्थिती, अनेक संकटांवर मात करून ती ही वारी पूर्ण करतात. अशीच एक छोटी वारकरी सध्या आपल्यासोबत आहे. एक रुक्मिणी जी विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाली आहे. ती तिच्या आईवडिलांसह ही वारी पूर्ण करते आहे. आपण थेट त्यांच्या आईवडिलांकडूनच जाणून घेऊयात नेमकी ही वारी ते कशी पूर्ण करतात. आपण जर पाहिलं तर ही 7 महिन्याची रुक्मिणी जी आहे ती ही वारी करते आणि तिला वारी घडवत आहेत तिचे आईवडील. खरं तर इतकी लहान मुलगी सोबत घेऊन वारी करणं अनेकांना ही कल्पना देखील करवत नाही. मात्र ही कल्पना सत्यात उतरवली ती मुंबईतील एका जोडप्याने. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात नेमकी ही वारी ते का करतात. माऊली, मला तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात ते सांगा. मी बँड्रावरून आले. तुमचं नाव? संध्या विनोद साळुंके. अच्छा, खरं तर इतकी लहान, तिचं नाव रुक्मिणी आहे, खूप गोंडस आहे आणि 7 महिन्याची मुलगी आहे तुमची. तिला घेऊन तुम्ही वारी करताय. खरं तर का वाटलं तुम्हाला वारी करा? छान वाटतं. मग तुम्ही ज्यावेळी वारी करता, तुम्ही पायी वारी करता, तुमचे मिस्टर देखील तुमच्याबरोबर आहेत, तर अशा वेळेस तुमची मुलगी जी आहे ती राहते व्यवस्थित? हा, राहते. तुम्हाला असं वाटलं नाही की आपली मुलगी लहान आहे? तुम्ही कारण म्हणजे देऊ शकत होता आपली मुलगी लहान आहे, आपल्याला जमणार नाही यावर्षी, पुढच्या वर्षी वारी करू? नाही, या वर्षी गेल्या वर्षी येणार होती पण नाही, जमलं नाही. पण यावर्षी मी आली. पण ही रडत नाही, काहीच नाही, खाते बिते मजेत राहते. रुक्मिणीचे वडील देखील आपल्यासोबत आहेत, जे ही संपूर्ण वारी जी आहे ती त्यांच्या संपूर्ण परिवारासह करतात. दादा, तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात? रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव विनोद गुणवंत साळुंके. मी बँड्रा इथून आलेलो आहे. माझं एक छोटंसं दुकान आहे चहाचं आणि जेवणाचं, ते मी बंद केलं आहे. आणि मी दरवर्षी असं वारीचा प्रयत्न करत असतो आणि मी यायचं ठरवतोच. आता आम्ही दोघांचा प्रयत्न होता. गेल्या टायमाला मी एकदा आलो होतो, त्यानंतर माझी मिसेस अशी काय होत नव्हतं म्हणून बोललो चल आपण तू वारीला चल. मग हिला घेऊन मी वारीला आलो होतो. वारीला आल्याच्या नंतर आनंद झाला, आम्हा दोघांना खूप छान वाटलं हे ते. मग नंतर आता माझी मिसेस गरोदर होती, मग तेव्हा पण मला यायचं होतं, पण ते वारीच्या दिवशी खूप चालू होणार नाही, हे नाही होणार. मग आता माझी रुक्मिणी मला झाली. मग रुक्मिणी झाली तर आता हा वेळ आला होता म्हणून मग मी माझा दुकान वगैरे बंद केला आणि मी आपल्या वारीला आलो आहे निघून आणि आनंदित आहे. थोडंसं माझी बायको चालते, थोडी चालते आणि मग तिला मी मध्येच बसवतो. मग तिला असं काय खाऊ वाटलं का काय, मग मी गाडीमध्ये सगळं साहित्य आणलेलं आहे, सिलेंडर, गॅस वगैरे सगळं साहित्य जेवणाचं. मग आम्ही आमचं कुठेतरी आडोशाला गाडी लावायची आणि आपलं जेवण बनवायचं. ही जी खिमटी वगैरे बनवली आहे आता, मग आता हिला सकाळची भरवली, आता संध्याकाळची भरवायची आहे आणि भरून आम्ही असं बसलो आहे निवांत. तुमच्याकडे कारण होतं की मुलगीला लहान आहे, वारी जमायची नाही, वारी चुकली असती तुमची आणि त्याचा इतकं काही फरक देखील पडला नसता. पण इतक्या लहान मुलीला घेऊन तुम्ही वारीत आलात, नेमकी काय भावना आहे? नाही, ही जर भाग्य आहे माऊलीचं आहे ना, माऊलीच्या वारीला जाणं हे मोठं भाग्याचं, म्हणजे बोलतात ना पिढ्यानपिढ्यान ही माऊलीची वारी चालते. आज हजारो वर्ष ही वारी आहे. लोक आता तर आमच्याकडे वाहन आहे, त्यावेळी तर लोकांकडे वाहन नव्हतं. कोण घोडागाडीनी, बैलगाडीनी लोक चालू गावागावातून 2-2, 3-3 महिने वारीसाठी आनंदात यायचं होतं. तसं मी पण ठरवलं आहे. आम्ही पण एक वारीच्या निमित्ताने नाही आलो, एक आनंद, एक म्हणजे पैसा काय सगळीकडे आहे, पण आम्हाला पैसा नको. एक आनंद आणि सुख, शांती इकडे मिळेल, ते बाकी मुंबईला मिळणार नाही. त्याच्यासाठी मी आलो आहे. हे माझ्या मुलीला आज दाखवून देतो आहे ही वारी. आजपासून लहानापासून मी पण मोबाईलमध्ये फोटो वगैरे भरपूर काढलेले आहे. वारीचा आनंद मी घेतो आहे, माझी बायको घेते, असं माझ्या मुलींनी पण घ्यावं आणि इतर लोकांनी पण ह्या वारीचा आनंद घेण्यासाठी यावं. वारीमध्ये सुख काय असतं हे तुम्हाला इथे कळेल आल्यावरती. मुंबईला आणि टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये बघून नाही जमणार. हे इथे आल्यावर आनंद कळतो. सगळं माणसाचं दुःख आहे ना ते निघून जातं. हे आनंदाचे क्षण आहे ना इकडेच मिळेल बघायला, बाकी कुठे मिळणार नाही. तुमच्या मिसेस ज्या आहेत त्या पायी चालतात ही वारी.
तुमची मुलगी तुमच्याकडे असते आणि एवढं करून देखील तुम्ही सामाजिक सेवा किंवा समाजसेवा म्हणून वारकऱ्यांना चहा पण देता. हां, मग मी आहे ना सकाळचं आमचं जेवण बनवलं ना का तर मग एक 100 कप आहे ना काळा चहा बनवतो अद्रक इलायची वगैरे टाकून आणि मस्तपैकी कोण दिसले ना माऊली त्यांना चहा वगैरे देतो. म्हणजे एक सेवा पण होते आणि आपलं त्यांच्याबरोबर जाण्याची आमची वारी पण होते. हा निमित्त झाला, सेवा चहा हे बनवणं निमित्त झालं, पण त्यांचा आनंद येतो. आता कितीतरी माणसं आहेत ते त्यांच्या मंडपातून नाही ते एकटे चालत असतात, मग त्यांना चहा एखादा एक दिला सकाळचा पारी काळा चहा, मग त्यांना आनंद पण वाटतो आणि आम्हाला पण खूप आनंद वाटतं. एक सेवा होते आमच्याकडून आणि त्याचं पुण्य माझ्या रुक्मिणीला मिळेल हीच आमच्याकडे इच्छा आहे. माऊलीकडे काही नाही मागत आहे आमच्याकडे, फक्त आम्हाला आमच्याकडे जेवढं दिलं आहे भरपूर दिलं आहे, बस असंच आम्हाला तुझ्याकडे येण्याची ताकद दे आणि हिंमत दे बस. खरं तर अनेक जी जोडपी असतात ती देव म्हटलं की नाक मुरडतात आणि जर त्यांना कुठे फिरायला जायचं असेल तर टुरिस्ट स्पॉट ते शोधतात. मात्र तुम्ही जोडीने लहान मुलीला घेऊन वारी करता, अशा जोडप्यांना जी जोडपी ह्याकडे कानाडोळा करतात त्यांना काय सांगाल? नाही असं मी लोकांना असं मी माझ्या उद्देशाने सांगणार नाही. प्रत्येकाचा विचार आहे, प्रत्येक फॅशन लेवल आहे, पण आम्ही आमच्या ह्याला संस्कृतीला जपू शकतो. आम्हाला मी लोकांना एवढं सांगेन तुमची इच्छा होईल नक्की होणार. आज मी करते तसं तुम्ही पण येणार. एकदा विश्वास ठेवा पांडुरंगाकडे. पांडुरंगाचे एवढे हात मोठे आहे ना, तुम्ही काही मागा त्याच्याकडे. माझ्या मिसेसला आम्ही मागितलं, आम्हाला एका वर्षामध्ये फळ मिळालं आहे. ही माझी रुक्मिणी. मी खूप अडचणीमधून आलो आहे आणि माझी रुक्मिणी आणि माझी बायको संध्या आम्ही तिघंही वारी करतो आहे आणि करतच राहणार दरवर्षी. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही छोटी रुक्मिणी जी आहे ती विठुरायाच्या भेटीसाठी तिच्या आईवडिलांसह निघाली आहे. अवघ्या 7 वर्षाची ही चिमुरडी. खरं तर तिचे आईवडील जे तिला इतक्या लहान वयात ती वारी करवतात आणि ते सुद्धा कसलीही न कारण देता पायी चालतात, ही वारी पूर्ण करतात, सोबत वारकऱ्यांची सेवा देखील करतात. हा संपूर्ण जे आहे ती पांडुरंगाची भक्ती आहे, विठ्ठलाप्रती असणारं प्रेम आहे. एकीकडे आपण जर जगात पाहिलं तर देवाकडे न जाण्यासाठी लाखो कारणं देणारी जोडपी आपण पाहतो. देवाला न जाता टुरिस्ट स्पॉट ठिकाणी फिरायला जाणं हे अनेक जोडप्यांना आवडतं. मात्र वारीत भक्तीत तल्लीन होऊन आपल्या लहान मुलांना देखील अशा स्वरूपात वारीची गोडी लावावी यासाठी प्रयत्न करणारं दाम्पत्य आपल्याला फक्त वारीतच पाहायला मिळतं. हे विठ्ठलावरील श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, लोणंद, सातारा.